नमस्कार मित्रांनो, मी राजू काळे. स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी निघालो आहोत. चला आपण जाऊया एक नवीन ठिकाण. तर आपण निघालो आहोत मित्रांनो, रतनगड म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाण बघण्यासाठी. तर बघू शकता एक रस्ता पण खूप असा मोकळा रस्ता आहे. हा आहे हायवे आहे हा, ओझर आडगाव. आणि तिथून पिंपळगाव पासून आपल्याला ते खेडगाव म्हणून गाव आहे, त्या बाजूला जायचं आहे मित्रांनो. बघू शकता खूप वातावरण ऍक्च्युली खूप चांगलं झालेलं आहे, कारण सध्या पाऊस वगैरे नाशिकमध्ये थांबलेला आहे, ऊन पण पडलेलं आहे बाहेर. तर चला मी तुम्हाला आज रतनगडची एक सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा आहे ओझर ओझर पासून जवळच हा एक ब्रिज आहे मित्रांनो. खूप सुंदर असा ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता. इथे बाजूलाच एअरपोर्ट कडे पण रस्ता जातोय हा. हा हा बघा, तुम्ही बघू शकता इथे HL म्हणून एक कंपनी आहे, बाजूला कंपनी ती खान एरोनॉटिक्स म्हणून. हे बघा इथं विमानाचं प्रतिकृती पण लावलेली इथे, बघू शकता तो. हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे नाशिक मधील पिंपळगाव टोल नाक्यावरती. तर माझ्या मागे ना मित्रांनो सुंदर असं दृश्य आहे, तर बघू शकता लाईट तयार होत आहे तिथे. काय आहे हे मला पण माहिती नाही, पण एकदम जबरदस्त असं लोकेशन आहे ते. तर पिंपळगाव तालुक्याच्या बाहेरच आहे ते. तर आपल्याला माहिती आहे का हे काय तयार होतंय? तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा बघू शकतात मागच्या बाजूला. तर आता आपण पिंपळगाव क्रॉस केलेलं आहे मित्रांनो. आता हे बघू शकता तुम्ही, पिंपळगावचा जो ब्रिज आहे तिथून आपल्याला वरती जायचं ऍक्च्युली, लेफ्ट साईडला टर्न मारायचं आपल्याला. तर एक काळजी घ्या मित्रांनो, जर तुम्हाला रतनगडला यायचं असेल ना, तर तुम्ही पिंपळगावच्या जो ब्रिज आहे तिथून एक डाव्या हाताला एक रस्ता जातो मित्रांनो, खेडगाव रस्ता म्हणतात त्याला. तर तिथून तुम्हाला रतनगडला जायचंय खेडगाववरनं. तर काही लोकांचे हे लक्षात येत नाही की इथून डायरेक्ट सरळ जातात आणि मग ते पुढून लांबून यावं लागतं पार ते एक फाटा आहे, त्या फाट्यावरून येतात लोक, म्हणजे मग ते लांबून पडतं, ज्याला आपण म्हणतो वडनेर म्हणून वगैरे, त्या साईडने येतात, कारण इथे एक छोटासा रस्ता आहे. हा लक्षात येत नाही, एकदम छोटा रस्ता आहे हा. तर हे बघा इथे दिलेलं आहे. इथूनच आपण सप्तशृंगी जे आहे, सप्तशृंगीगड जे आहे तिकडे पण जायला रस्ता आहे हा. हे बघा इथून एक्झॅक्ट आहे, छोटासा पॉइंट काढलेला हा. तर इथून आपल्याला लेफ्ट साईडला टर्न जायचं मारून. या रस्त्याने पण एक अजून धार्मिक स्थळ खूप प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे, सप्तशृंगी गड म्हणून. इथून साधारण मला वाटतं, बघूया आता किती किलोमीटर आहे एक्झॅक्ट सांगतो मी तुम्हाला. इथे बोर्ड असेलच एखादा, तरी दाखवतो तुम्हाला मी इथून किती किलोमीटर आहे. आणि आपलं रतनगड हे जे आहे ना, हे आता जवळच आहे. एक एक 10-15 मिनिटात पोहोचूया आपण तिथे.
तर हे बघा, आता इथून आपल्याला परत लेफ्ट टर्न घ्यायचा आहे मित्रांनो. इकडे सुरतकडे पण जातोय रस्ता, सापुताऱ्याकडे जातोय. इथून सुरत 218 किलोमीटर आहे मित्रांनो, आणि सापुतारा 59 किलोमीटर, आणि वणी आहे ना 22 किलोमीटर आहे. तर हे बघा, इथून सप्तशृंगी गडाकडे पण जायला रस्ता आहे. चला, जाऊया आपण आता रतनगडाला भेट देण्यासाठी. सप्तशृंगी 45 45 किलोमीटर आहे साधारण सप्तशृंगी गडातून. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण नाशिकहून निघालो होतो सकाळी 9 वाजता. तर आपल्याला जवळपास इथे येता येतात 10:30 वाजलेत, आणि फायनली आपण आता पोहोचलो आहोत रतनगडमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता इथेच वरती आहे ना रतनगड आहे. आपण आता डायरेक्ट वरती जाणार आहे तिकडे त्या बाजूला. चला, तर तुम्हाला मी वरती दाखवतो. हे बघा, हे रतनगड. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलो आहोत रतनगडमध्ये. तर तुम्ही बघू शकता, आता हे बघा, मी आता आपली गाडी इथे पार्क केली आहे, आणि आता इथून आपण आता सरळ वरती जाणार आहोत. तर हे बघा, बरंच लांब आहे ते, वरती आहे ते, तुम्ही बघू शकता. वरती जायचंय आपल्याला आता. चला बघूया आपल्याला किती वेळ लागतो तिथे जाण्यासाठी. तर या मला. तर खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही आजूबाजूला एकदम हिरवंगार असं दिसतंय दृश्य तुम्हाला. ह्या बाजूला पूर्णपणे ना जंगल परिसर आहे हा पूर्ण. ह्या बाजूला पण बघू शकता पूर्ण जंगल आहे, आणि आपल्याला जायचंय आता वरती त्या बाजूला. बघूया आपल्याला किती वेळ लागतो वरती जाण्यासाठी. चला, तर या मित्रांनो माझ्यासोबत, जाऊया आपण वरती. हे आहे पूर्ण रतनगड. पूर्ण हे दृश्य दिसतंय तुम्हाला बघा, खूप सुंदर असं दृश्य आहे. बघू शकता तुम्ही, खूप वरती आलेलो आहे आपण आता. या इकडे या बाजूला बघू, एकदम जबरदस्त. बघू शकता शेतीचे पूर्ण द्राक्षाची बागा दिसतील तुम्हाला यामध्ये. बघू शकता तुम्ही, खूप वरती आलेलो आहेत आपण. अजून वरती जायचं आहे आपल्याला. चला, हे बघा, बघू शकता मित्रांनो, खूप खोल ह्या बाजूला मंदिराच्या खूप खोल आहे. म्हणजे पूर्णपणे ना एकदम व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम छोटं दिसतंय, पण खूप डीप आहे. बघू शकता तुम्ही, एकदम आपण कोपऱ्याला उभे आहोत आता. बघू शकता पूर्ण एकदम निसर्गाने नटलेला पूर्णपणे एरिया एकदम हिरवागार दिसतोय. चला, तर या वरती जाऊया आपण आता. मंदिराच्या मागच्या बाजूचा भाग हे बघा, बघू शकता तुम्ही. बघा, बघू शकता मागच्या बाजूचा सीन एकदम जबरदस्त दिसतंय. खूप उंच आहे. या बाजूला बघाल तुम्ही, इकडे चांदवडचा परिसर आहे. चांदवड तालुका सुरू होतो या बाजूला. बरं ना, कुठून आले हो तुम्ही? कोणत्या गावून आले? खेडगावून आले काय? मग काय जवळून आले बा. हवा पण खूप सुटलेली आहे मित्रांनो, बघू शकता एकदम जबरदस्त हवा सुटलेली आहे या बाजूला. एकदम जबरदस्त.
तर चला मित्रांनो, फायनली आपण वरती जाऊन आलो आहोत मंदिरामध्ये. आता आपण जाऊया खाली. खूप उंच आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण रतनगड इथे भेट दिली होती आणि तुम्ही बघू शकता आपण आता वरती जाऊन आलो आहोत. खूप छान आणि अ, निसर्गानं नटलेलं हे सुंदर असं मंदिर परिसर आहे आणि खूप गर्दी असते मित्रांनो इथं. धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीनं खूप महत्वाचं आहे हे रतनगड. तर हे नाशिक पासून 60 किलोमीटरच्या 60 अंतर आहे मित्रांनो आणि इथे नक्की तुम्ही येऊ शकता फॅमिलीचं, परिवाराचं. खूप चांगलं आणि एकदम मन प्रसन्न झालं मित्रांनो आज इथे आल्यानंतर. तर चला आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. तर आपला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.